बी स्मार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील बी स्मार्ट हा पाठ समजून घेणार आहोत. तुम्ही आता इयत्ता 10वीमध्ये आहात, म्हणजे तुम्ही सर्वांनी पुढे काय बनायचे हे निश्चित केले असेल. तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवले असेल आणि हे ध्येय गाठायचे असेल, जीवनात श्रेष्ठता मिळवायची असेल, तर तुम्ही प्रत्येकाने स्मार्ट बनले पाहिजे. स्मार्ट बनणे म्हणजे काय? छानपैकी वेशभूषा करणे, दागिने घालणे नव्हे, तर स्मार्ट बनणे म्हणजे आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी आवश्यक कृती योजना तयार करणे. बी स्मार्ट या पाठात याचेच महत्त्व सांगितले आहे. अतिशय मोटिवेशनल म्हणजे प्रेरणादायी असा पाठ आहे. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कमधील फरक या पाठामध्ये सांगितला आहे. स्मार्ट होण्यासाठी आवश्यक अशा ज्या 5 पायऱ्या आहेत त्याविषयीचा दृष्टिकोन या पाठात मांडण्यात आला आहे. चला तर मग त्या 5 पायऱ्या कोणत्या ते आपण पाहूया, म्हणजेच पाठाचा अर्थ समजून घेऊया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा स्पर्धेतील जे विजेते असतात ते व्यायामशाळेत बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. तर विजेते कसे निर्माण होतात? तर त्यांच्यात खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे. त्या गोष्टी कोणत्या? तर डिझायर. डिझायर म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. अ ड्रीम म्हणजे स्वप्न आणि अ व्हिजन म्हणजे दूरदृष्टी. थोडक्यात विजेता बनण्यासाठी डिझायर, ड्रीम आणि व्हिजनची आवश्यकता आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्यामध्ये कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्हीही गोष्टी असणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु कौशल्यापेक्षा जास्त इच्छाशक्ती बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. टू थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो, भरभराट होते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्ये उपजतच बुद्धी कौशल्य असतात, म्हणजेच जन्मतःच काही गुण असतात, नॅचरल टॅलेंट असतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या बुद्धी कौशल्याचा, आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा जर ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. टू अचीव म्हणजे साध्य करणे. ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ध्येय पूर्ण होणार नाहीत. म्हणजेच फक्त ध्येय ठरवून चालणार नाही. मी डॉक्टर बनणार, IAS होणार हे फक्त तोंडाने म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी गरज आहे ती कृतीची, म्हणजे अभ्यासाची. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. टू इल्युमिनेट म्हणजे प्रकाशित करणे. ध्येय निश्चित करताना 2 महत्त्वाचे पैलू गुण लक्षात घेतले पाहिजेत. कोणते आहेत हे 2 पैलू? तर पहिला म्हणजे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजेच नवनिर्मिती क्षमतेची जाणीव किंवा कल्पकतेची समज. आणि दुसरा पैलू आहे अ स्टेपिंग स्टोन, म्हणजे ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी किंवा प्रकाशित करणारा मैलाचा दगड. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. At the helm of म्हणजे धुरा सांभाळणे. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो, म्हणजे त्याची धुरा सांभाळू शकतो आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. They help to steer a course of life rather than simply drifting along अँड लेटिंग थिंग्स हॅपन. ध्येय समोर असले तर ते आपल्याला मार्ग दाखवतात, त्यामुळे आपली आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता न भरकटता ठरवलेल्या मार्गावरून पुढे नेता येते. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे आपल्याला खूप सोपे वाटते, परंतु
ते साध्य करणे, तिथपर्यंत पोहोचणे कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. फेल्युअर म्हणजे अपयश. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. टू रिकमेंड म्हणजे सल्ला देणे किंवा सुचवणे. ध्येय साध्य करायचे असेल तर तज्ज्ञ लोक असे सुचवतात की तुम्ही 5 टप्प्यांचा पद्धतीचा अवलंब करा. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. मेथडॉलॉजी म्हणजे पद्धतीचे शास्त्र. स्मार्ट ध्येये ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे, विचार पद्धतीचे शास्त्र आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्ट म्हणजे त्यातील एस फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, एम फॉर मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा, ए फॉर अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, आर फॉर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टी फॉर टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रबरिक. स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते. ती कशी असते ते पाहूया. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितके क्षेत्र अधिक असते तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. पॅरामीटर्स म्हणजे मापदंड. यामुळे मापदंड ठरविणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे होते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. उदाहरणार्थ, एखाद्याला घर बांधायचे असेल तर त्याला ते घर बांधताना किती क्षमतेचे हवे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग म्हणजे मोजमाप करणे. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. बेंचमार्क म्हणजे मापदंड. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात. किती काम झाले हे पाहता येते, तसेच सुधारणेच्या संधीही शोधता येतात. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. जेव्हा फुटबॉल खेळला जातो तेव्हा प्रथम खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. अचिवेबल सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. डेझिग्नेटेड म्हणजे नेमलेला किंवा योजलेला. ध्येय ठरविताना ती ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ठरवावीत. नाहीतर अगदी म्हातारे होईपर्यंत तुम्ही 10वीचीच परीक्षा देत राहिलात तर त्याचा काय उपयोग. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा आपले करिअर घडू शकते, भविष्यातील कारकीर्द ठरू शकते.
As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. आज तुम्ही विद्यार्थी दशेतच राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु भविष्यात ते बनण्याची आशा तुम्ही ठेवू शकतात. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. ध्येय निश्चित करताना स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार किंवा तो कोणत्या क्षेत्रामध्ये निपुण आहे, त्याच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, या गोष्टीचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. अनरिअलिस्टिक मीन अवास्तव. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे, ध्येय संपादित करण्यात यशस्वी होणे सहजपणे शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसणारे ध्येय बऱ्याचदा वास्तववादी नसते. उदाहरणार्थ, एखादा म्हणतो मला IAS व्हावेसे वाटते, ते माझे ध्येय आहे, परंतु त्याच्याकडे धडाडी नसेल, कष्ट करण्याची इच्छा नसेल, तर तो बचावात्मक असे बोलतो की माझी परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला ते जमेलच असे नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. टू ॲडहिअर म्हणजे चिकटून राहणे. आपल्या मनामध्ये ध्येयाचे स्पष्ट चित्र असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमता आपल्याकडे असलीच पाहिजे. टाईम बाउंड. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. वेळेचे मापदंड प्रत्येक ध्येयासाठी निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी. कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण किंवा सुसंगत. पण वेळेमध्ये जर तुम्ही सातत्यपूर्ण कृती केली नाहीत तर तुमचे वजन कमी करण्याचे जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही. तुम्हाला जो अपेक्षित परिणाम मिळवायचा आहे तो मिळणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तुम्ही नियमित व्यायाम केला, आहार घेतला, तणावमुक्त विचार ठेवले तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. ठरवलेल्या अंतिम मुदतीमध्ये मनाची द्विधावस्था न बाळगता या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही सर्वच मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर, हाऊएव्हर, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. डाऊन टू अर्थ म्हणजे वास्तवदर्शी. टू एक्झिक्यूट म्हणजे कृतीत उतरवणे. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत.
The quality and quantity of energy we put forth directly impact the results. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांची निष्पत्तीवर म्हणजे त्याच्या फलितावर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. जीवन हे एखाद्या तुतारीसारखे आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. अंधारातून केलेली वाटचाल म्हणजे यश होय. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेसिसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. टू फाइंड द राईट फुटिंग म्हणजे नवीन परिस्थितीशी जुळून घेणे. टू टॅकल म्हणजे हाताळणे. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. कारण योग्य दिशेने आपले पाऊल पडले नाही, आपण दिशाहीन झालो तर समुद्रामध्ये जशी जहाजाची दिशा चुकल्यावर अवस्था होते तसे आपले होईल. When we take the next step, it should support and hold us without a crack. यासाठी आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. थोडक्यात यश मिळवण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी नवीन परिस्थितीचा स्वीकार करून कौशल्यामध्ये प्रावीण्य मिळवून आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी आपण प्रथम ध्येय ठरवून त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत. स्मार्ट या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा अर्थ लक्षात घेऊन प्रत्येकाने स्मार्ट बनले पाहिजे. तुम्ही प्रत्येकजण स्मार्ट झालात तर नक्कीच यशाचे शिखर गाठाल, यशस्वी व्हाल. हार्ड वर्क इज द की ऑफ सक्सेस.